नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 469 ते 476. कामविषयांनी गोपिकांस कंस होता भयग्रस्त, शिशुपालादी होता घातक, प्राप्त झालो मी त्यांस. सर्व मार्गांचा जो मुक्काम, त्याचे मी अंतिम ठिकाण. भक्ती असो वा असो विषय, मज प्रती आणती विविध मार्ग. हे बघ अर्जुना म्हणून, माझे जवळी यावयाचे तर. कोणतेही नाही बंधन साधनांचे. कोणत्याही जातीत येवो जन्म, भक्ती करावी वा करावे वैर. परिभावे माझेच वैरी अथवा भक्त. कोणतेही असता निमित्त, माझ्याशी येता संबंध. मज रूप होणे खास, हाती आले हे निश्चित. याच प्रमाणे रे अर्जुन, चांडाळ वैश्य स्त्री वा शूद्र. करता माझे भजन, होती ते माझे स्वरूप. चतुर्वर्णातील सर्वश्रेष्ठ, जणू सर्वांचे छत्र चामर. इनाम ज्यांना दिला स्वर्ग, ब्राह्मण मंत्र विद्येचे माहेर. जेथ यज्ञाचा नित्यवास, वेदांचे ते अभेद्य चिलखत. दृष्टीच्या ज्यांच्या मांडीवर, नांदते सर्व मंगलमय. कुणीही कसाही कुठल्याही भावनेने जेव्हा माझ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा मी त्यांना प्राप्त होत आलेलो आहे. हे सांगताना भगवंत म्हणतात, सर्व गोपी ज्या होत्या त्या अत्यंत प्रेममयाने, कामाने उद्युक्त होऊन माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होत्या. कंसही अखेरीला भयग्रस्त झाला आणि माझ्याच जवळ आला. तसंच शिशुपालादी इतर जेव्हा मला घातक ठरायला लागले, तेव्हा मी त्यांना प्राप्त झालो. सगळ्या मार्गांचा जो मुक्काम आहे, त्याचं अंतिम ठिकाण म्हणजे मी आहे. मग भक्ती असो वा इतर कुठला विषय असो, माझ्या प्रती घेऊन येण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. म्हणून अर्जुना, हे बघ, माझ्या जवळ यायचं असेल तर कुठल्याही साधनांचं बंधन नाही. कोणत्याही जातीत जन्माला आलं तरी भक्ती करावी किंवा वैर करावं, पण शेवटी तुम्ही माझेच भक्त किंवा माझेच वैरी होत असता हे समजून घे. कोणतंही निमित्त असू देत, माझ्याशी संबंध आला की माझं रूप होणं
हेच निश्चित ठरलेलं आहे. त्यामुळे अरे अर्जुना, चांडाळ असो, वैश्य असो, स्त्री असो वा शूद्र असो, हे माझं भजन करतात आणि माझंच रूप घेतात. चतुर्वर्णामधला सर्वात श्रेष्ठ असा जो वर्ण, म्हणजे जणू काही त्यांना छत्रचामरांसहित स्वर्गाचं दान मिळालेलं आहे. ज्यांना मंत्रविद्येचं माहेर असं म्हटलं जातं, असा जो ब्राह्मण वर्ग आहे, जिथे यज्ञाचा नित्य वास असतो, वेदांसाठी ते अभेद्य चिलखत असे असतात आणि सगळं मंगलमय असंच जणू काही त्यांच्या मांडीवरती नांदतं, अशा ब्राह्मण वर्गाविषयी पुढे तुला सांगतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 469 ते 476. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 477 ते 484. पृथ्वीवरील ज्यांस म्हणावे देव, तपाचे अवतार मूर्तिमंत, तीर्थक्षेत्रांचे दैव, केले ज्यांनी उजळ, ओलावा ज्यांचा इच्छारूप, सत्कर्माचा तो म्हणून वेल, फोफावून पावला विस्तार, संकल्पातून त्यांच्या जगले सत्य, ज्यांनी देता आशीर्वाद, अग्नीचे वाढले आयुष्य, समुद्राने होवोनी प्रेममय, दिले त्यास आपुले जल, सारले बाजूस मी लक्ष्मीस, कौस्तुभमणी घेतला हातात, तयांची घेण्यास पाय धूळ, पुढे केले वक्षस्थळ, अजूनही ती पाऊल खूण, सांभाळतो मी हृदयात, विचारशील तर रक्षण्यास, आपुल्या दैवी समुद्रास. अर्जुना जयांचा राग, काळाग्निरुद्राचे वसती स्थान, होता तसेच ते प्रसन्न, अष्टसिद्धी मिळती फुकट, असे पुण्यवान ब्राह्मण, माझ्या ठाई अतितत्पर, होतात ते प्राप्त, सांगण्याची आहे का गरज, चंदनाचे झाडावरून वाहत येता जोवात, लिंबाचे झाडा करता स्पर्श, देवाजवळी राहती असून निर्जीव. ब्राह्मण वर्गाबद्दल सांगताना भगवंत पुढे म्हणतात,
ज्यांना पृथ्वीवरचं देव समजलं जातं आणि जे मूर्तिमंत तपाचे अवतार असतात आणि जवळजवळ सर्वच तीर्थक्षेत्रांचं दैव ज्यांनी उजळ केलेलं आहे. त्यांचा इच्छारूप जो ओलावा असतो त्यावरतीच सत्कर्माचा वेल फोफावतो आणि विस्तार पावतो. त्यामुळे संपूर्ण जगाला त्यांच्या संकल्पामधूनच सत्य समजतं असं म्हटलं जातं. ज्यांनी आशीर्वाद दिला असता अग्नीचं आयुष्य वाढलं. याबद्दल एक छोटीशी आणि छान गोष्ट आहे. श्वेतकी नावाच्या राजाने एकदा यज्ञामध्ये 12 वर्ष अग्नीमध्ये अखंड घृतधारा धरल्या, म्हणजे 12 वर्ष अखंड घृताची आहुती म्हणजेच तुपाची आहुती दिली आणि त्यामुळे अग्नीला जाड्य प्राप्त झालं आणि अनेक औषधांनी युक्त अशा खांडव वनाचं भक्षण जोपर्यंत तो अग्नी करत नाही तोपर्यंत त्याचं हे जाड्य दूर होणार नाही असं ब्रह्मदेवानी सांगितलं. त्यावेळेला हा अग्नी ब्राह्मणाचा वेश घेऊन कृष्णार्जुनाकडे गेला आणि त्याने खांडव वन मागितलं. ब्राह्मणाच्या वेशात आल्यामुळे कृष्ण आणि अर्जुनाने त्याला खांडवन द्यायचं आश्वासन दिलं आणि त्यासाठी त्यांनी इंद्राशीही युद्ध केलं. हे वन भक्षण करूनच अग्नी जाड्यमुक्त झाला. तसंच समुद्रसुद्धा ह्या अग्नीचं प्रेममय होऊन पोषण करत असतो. म्हणजे वडवाग्नीच्या रूपाने हा अग्नी समुद्राच्या पोटात राहतो आणि समुद्राच्या पाण्याचं शोषण करतो, पण तितकंच पाणी हा समुद्र ह्या अग्नीलाही पुरवत असतो. यानंतर भगवंत म्हणतात, अरे या ब्राह्मण वर्गाला मी इतका मानतो की एकदा भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक होते. भृगुकुल हे फार उच्च आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी त्यांनी सर्वांची प्रचिती किंवा परीक्षा पाहिली. ब्रह्मा आणि शंकर या दोघांना त्यांच्या उद्धटपणाचा खूप राग आला, पण विष्णूला त्यांनी लाथ मारली तरी विष्णू मुळीच रागावले नाहीत, तर उलट भृगु ऋषींच्या पायाला लागलं असेल असं म्हणून विष्णू त्यांचे पाय चेपत राहिला. त्यावेळी आपल्या छातीवर झालेली लाथेची जी खूण आहे ती विष्णू भूषण म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहे आणि ती लाथ सहन करताना मी कौस्तुभमणी हातात घेतला, स्वतः लक्ष्मीला बाजूला सारलं आणि त्यांची पायधूळ घेण्यासाठी मी माझं वक्षस्थळ पुढे केलं होतं आणि ती पाऊलखूण मी अजूनही माझ्या हृदयामध्ये सांभाळून आहे. तर असा हा ब्राह्मण वर्ग. अरे अर्जुना, ज्यांचा राग म्हणजे जणू काही काळाग्नी रुद्राचं वसतिस्थान आहे किंवा जे जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा अगदी अष्टसिद्धीसुद्धा कुणालाही फुकट मिळाव्यात, असे पुण्यवान ब्राह्मण जे माझ्या ठाई अत्यंत तत्पर आहेत आणि ते मला लगोलग म्हणजे सगळ्यात लवकर प्राप्त होतात हे सांगायची वेगळी गरज आहे का? चंदनाच्या झाडावरून जेव्हा वारा वाहत जातो आणि लिंबाच्या झाडाला स्पर्श करतो तेव्हा त्या लिंबाच्या काड्यासुद्धा सुगंधी होतात आणि निर्जीव असून देवाजवळ बसून राहतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 477 ते 484. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 485 ते 491. मग सांग रे चंदनास, मिळेल जागा ती निश्चितच, लागेल का करावे सिद्ध, तेव्हाच वाटेल का विश्वास. शंकराने करता विषप्राशन, डोईवर केला चंद्रधारण, शांत करेल ती आग, अशी आशा ठेवून. चंदन जे बहुशीतल, चंद्राहूनही सुगंधित,
कसे नाही बसणार सर्वांग ठाई, रस्त्यातील रथांना लागते जल, समुद्रास मिळते गंगे मार्फत, तेही जर मिळे सहजीच, गंगे समग पर्याय काय, ऋषी झालेले क्षत्रिय, अथवा असोत ब्राह्मण, बुद्धीस त्यांच्या मी कारण, परमगती ही मीच निश्चित, होडी आली जी मोडकळीस, सांग स्वस्थ बसावे का त्यात, शस्त्रांचा होत असता वर्षाव, ठेवावे का उघडे अंग, धोंडा पडे जर अंगावर, घालावीच लागे मध्ये ढाल, रोगाने होता त्रस्त, औषध घेण्यास कसे उदास, ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असं सांगून ब्राह्मणांचं वर्णन श्रीकृष्णाने अर्जुनाजवळ केलं. आणि त्यानंतर एका उदाहरणामधून चंदनाची उपमा देऊन, जेव्हा चंदनाच्या येणाऱ्या वाऱ्याने सुगंधित झालेली लिंबाची लाकडं किंवा लिंबाच्या काड्यासुद्धा माझ्या स्थानी किंवा परमेश्वराजवळ येऊन स्थिर होतात, त्या तर निर्जीव असतात, मग चंदनाला कोण बरं बाधा करेल? चंदनाला माझ्याजवळची जागा निश्चितच मिळेल. त्याला वेगळं सिद्ध करायची गरज नाही की मी सुगंधित आहे आणि मी सर्वोत्तम आहे म्हणून. जसं की शंकराने विषप्राशन केल्यानंतर थंड वाटावं म्हणून माथ्यावरती चंद्राचं धारण केलं. समुद्र मंथन केल्यानंतर त्यातून 14 रत्न निघाली होती. त्यातून हलाहल हे अत्यंत दाहक असं विष निघालं, जे जगाला जाळत सुटलेलं होतं. शंकरा वाचून ते स्वीकारायला कुणीही तयार होईना. तेव्हा सगळे देव शंकराकडे गेले. शंकराने जगाच्या कल्याणासाठी ते प्राशन केलं, पण त्याचा परिणाम झाल्या वाचून राहिला नाही. अंगाची सारखी आग होऊ लागली, कंठ निळा पडला. तेव्हा शीतलतेचा उपाय म्हणून शंकराने मस्तकावर चंद्राची कोर धारण केली. असं हे शीतल चंद्राचं स्वरूप. चंदन तर तसंच शीतल असतं, पण त्याहूनही त्याचं वेगळेपण म्हणजे ते सुगंधितही असतं. मग ते सर्वांग ठाई का बरं नाही राहणार? रस्त्यातल्या रथांना म्हणजेच रस्त्यामधून जाणाऱ्या वाहनांना जे पाणी लागतं, ते पाणी गंगेमार्फत समुद्राला मिळतं. ते जर का तसंच त्याचं ते आपोआप गंगेशिवाय एकदम जाऊन समुद्राला मिळालं, तर मग गंगेला कुठला पर्याय राहतो का? जे ऋषी क्षत्रिय झालेत किंवा जे ब्रह्म जाणणारे ब्राह्मण आहेत, त्यांच्या त्या ब्रह्मबुद्धीलाही मीच कारणीभूत असतो. त्याच्यामुळे त्यांना मिळणारी परमगतीही मीच आहे हे निश्चित. जेव्हा होडी मोडकळीला येते, तेव्हा त्याच्यामध्ये स्वस्थ बसून चालतं का? कधीतरी भीती वाटतेच ना, की ही होडी पाण्यात बुडली तर आपल्या आयुष्याला धोका आहे म्हणून. तसंच शस्त्रांचा वर्षाव होत असताना अंग उघडं ठेवून चालेल का? अंगावरती जर धोंडा पडायला लागला तर मध्ये ढाल घालावीच लागते. तसंच रोगाने त्रस्त झाल्यानंतर औषध घेण्याच्या बाबतीत उदासीनता दाखवून कसं बरं चालेल? अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 485 ते 491. धन्यवाद.
नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 492 ते 499. वणवा पेटता चोही कडून, बाहेर पडावे निश्चितच. येता दुःखाच्या मृत्युलोकात, कसे न करावे माझे भजन. जे न करती माझे भजन, अंगी सामर्थ्य त्यांच्या काय. घरा भोगाच्या जोरावर, होती का ते बेफिकीर. विद्या तारुण्याच्या जोरावर, खात्री यांना अशी काय. जे न करता माझे भजन, सुखाची सापडेल रास. जेवढे म्हणून सारे विषय, देह सुखास ते उपयुक्त. देह परी हा काळमुखात, या इथे मृत्यू लोकात. अर्जुना बाप रे बाप, दुःख भरलेला आला माल. मोजण्यास तो मरणाचे माप, मृत्युलोकी अखेरचा बाजार. आता सुखाचा माल, कसा करावा खरेदी येथ. राखुंडी फुंकून का कधी सांग, लागतसे दीप. विषाचे वाटून कंद, निघेल रस तो घ्यावा पिळून. म्हणावे त्यास अमृत, धरावी अमरत्वाची आस. विषयांमध्ये जे असे सुख, दुःख असे ते केवळ परम. काय करावे परी मूर्ख लोक, चालेन त्यांचे विषयान वाचून. यानंतर भगवंत म्हणतात, चोहीकडून वणवा पेटतो तेव्हा त्यातून बाहेर पडणंच श्रेयस्कर असतं. दुःखाच्या ह्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर माझं भजन न करावं हे म्हणजे काही गैरच वाटतं. जे माझं भजन करत नाहीत त्यांच्या अंगी जे सामर्थ्य असतं, स्वतःच्या घराच्या सुखाच्या भोगांच्या जोरावर ते इतके बेफिकीर होतात. विद्या तारुण्य ह्यांच्यामुळे त्यांना अशी काय खात्री वाटते की माझं भजन न करता त्यांना सुखाची रास सापडेल. जेवढे म्हणून विषय ते देहसुखाला उपयोगी पडतात, पण हा देह तर काळाच्या मुखामध्येच असतो. अर्जुना, अरे दुःख भरलेला माल आलाय, जणू काही ते मोजण्यासाठी मरणाचं माप आहे. असा हा मृत्यूलोकामधला अखेरचा बाजार असतो. आता सुखाचा माल खरेदी करण्यासाठी काय बरं करावं? राखुंडी फुंकून कधी दिवा लागत असतो का? विषाचे कंद वाटायचे, त्यातून निघणारा रस पिळून घ्यायचा आणि त्याला अमृत म्हणायचं आणि तो पिऊन अमरत्वाची आस धरायची.
असंच काहीसं अशा लोकांचं जिणं असतं. विषयांमध्ये जे सुख असतं ते केवळ आणि केवळ परमदुःखच समजावं. पण मूर्ख लोक त्यांचं या विषयांवाचून मुळीसुद्धा चालत नाही. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 492 ते 499. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 500 ते 507. आपुले तोडुनी मस्तक, बांधावे पायाच्या जखमेस, तद्वत सारे व्यवहार, चालती मृत्यू लोकात. म्हणून या मृत्यू लोकात सुखवार्ता कानाने ऐकेल कोण, आनंदाने कशी येईल झोप, निखाऱ्यांच्या अंथरुणावर. चंद्र जेथ क्षयरोगाने त्रस्त, उगवण्यासाठी होतसे सूर्यास्त, सुखाचा घालुनी पोशाख, जगाला छळतसे दुःख. मंगल रूपाचे येता अंकुर, अमंगलाची पडते कीड जेथ, उदरामध्येच असता गर्भ, मरण घेरते त्यास. जे न मिळते त्याचेच चिंतन, मिळताच नेती ते गंधर्व. गेलो कुठे तो गाव, न लागतसे त्याचा शोध. सर्व वाटांचा जरी घेतला शोध, तरीही न दिसे फिरलेले परत. मृत्युमुखातले एकही पाऊल, मृतांच्याच कथा पुराणात. अनित्यता ऐसी येथ, ब्रह्मावरही त्याचा प्रभाव. क्षणभंगुरत्व हे कसे व्यापक, अर्जुना ते ऐक नीट. असे जिथे नांदती लोक, आणि तिथे जे जन्मले लोक, असे असती जे बेफिकीर, वाटे तयाचे नवल. ह्या मृत्यूलोकामध्ये माणसांची वर्तणूक कशी असते ते सांगताना भगवंत म्हणतात, आपल्या पायाला जर जखम झाली असेल तर त्या जखमेवर आपलं मस्तक तोडून बांधलं तर बरं वाटेल, असं काहीसं लोक मृत्यूलोकामध्ये वागतात. म्हणूनच ह्या मृत्यूलोकामध्ये कानानी सुखवार्ता ऐकेल तरी कोण,
आणि हे आयुष्य जर निखाऱ्यांचं अंथरूण आहे तर त्यावर आनंदाने झोप तरी कशी येईल. आता जो चंद्र तो सुद्धा क्षयरोगाने जर त्रस्त असेल किंवा पुन्हा उगवण्यासाठी सूर्यही जर अस्ताला जात असेल तर सुखाचा पोशाख घालून जगाला जणू काही हे दुःखच छळत असतं असं म्हणावं लागेल. ह्या चंद्राला झालेल्या क्षयरोगाबद्दल एक छान सुरस कथा आहे. सोम म्हणजे चंद्र हा अत्री ऋषींचा पुत्र. त्याने रोहिणीसह प्राचेतस दक्षाच्या 60 कन्यांशी लग्न केलेलं होतं. पण त्याला रोहिणीच सगळ्यात अधिक आवडायची. तिला बुध नावाचा पुत्र झाला. तेव्हा त्या इतर ज्या पत्नी होत्या त्यांनी आपला जो पिता दक्ष त्याच्याकडे चंद्राच्या सापत्न भावाविषयी तक्रार केली. तेव्हा दक्षाने जावयाला म्हणजे चंद्राला असा शाप दिला की तू क्षयी होशील. तेव्हापासून चंद्राच्या कला कमी अधिक होत असतात. या व्यतिरिक्त चंद्राने गुरुपत्नी तारा हिचं हरण केल्यामुळे सुद्धा बृहस्पतीने त्याला क्षयाचा शाप दिला अशीही एक कथा आहे. मंगल रूपाचे अंकुर आल्यानंतर जिथे अमंगलाची कीड पडते किंवा ज्या मृत्यूलोकामध्ये गर्भ उदरामध्ये येताच मरण त्याला घेरत असतं, जे मिळालं नाही त्याचंच सतत चिंतन असतं आणि जे मिळतं ते कधी कसं कुठे निघून जातं त्याचा पत्ताच लागत नाही, अशी काहीशी अवस्था मृत्यूलोकांमध्ये असते. सगळ्या वाटांचा जरी शोध घेतला तरीही मृत्यूच्या मुखामधनं एकही पाऊल परत फिरलेलं कुठल्याच पुराणामध्ये दिसून येत नाही. ह्या मृत्यूलोकामध्ये असलेली अनित्यता याचा ब्रह्मावरही प्रभाव पडत असतो. क्षणभंगुरत्व हे कसं व्यापक आहे ते अर्जुना तू नीट ऐक. अरे असे लोक जिथे नांदतात आणि यापूर्वीही जे लोक इथे जन्म घेऊन येऊन गेलेले आहेत ते स्वतःच्या बाबतीत किती बेफिकीर असतात त्याचंच नवल वाटतं. अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 500 ते 507. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 508 ते 515. इह परलोकाचा जाने होय लाभ, कवडीही न देती तेथ, अन सर्वस्व जेथे हानिकारक, कोट्यावधी खर्चती तेथ. विषय विलासात जो मग्न, सुखी म्हणती ते त्यास, आणि लोभाने जो असे ग्रस्त, म्हणती ते ज्ञानी त्यास. आयुष्य ज्याचे आले सरत, बलबुद्धी ही झाली क्षीण, वडील म्हणून म्हाताऱ्यास, करतात ते नमस्कार. मूल जसे जाई वाढत, माय बाप जाती आनंदून, आयुष्य सरण्याची वास्तविक, त्यांना नसते खंत. जन्मल्यापासून दिवसेंदिवस, काळाच्या तावडीत सापडे मूल, तरी करती आनंदोत्सव, गुढ्याही उभारतात. कोणी मर म्हणे कोणास,
होत नाही त्यांना सहन, मेल्यावर बसती रडत, कळेना व्यर्थ जाई जीवन. साप गिळतसे बेडकास, तरीही बेडूक जीभ काढून, पकडू पाहे उडत्या माशांस, लोभाची ही कुठली तहान. अरे रे हे भलते वाईट, मृत्यू लोकात उफराटा न्याय. जन्मलास तू येथ अर्जुन, अकस्मात. ह्या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्यानंतर लोकांची अवस्था कशी असते हे सांगताना भगवंत म्हणतात, इहपर लोकाचा ज्याच्यामुळे लाभ होईल त्या लाभासाठी एक कवडीसुद्धा पैसा खर्च न करणारे लोक, जिथे हानिकारक असं ह्या मृत्यू लोकामधलं जीवन आहे तिथे कोट्यावधी रुपये खर्च करतात. विषयविलासात जो मग्न असतो त्याला ते सुखी म्हणतात, आणि जो लोभाने ग्रस्त असतो त्याला ते ज्ञानी म्हणतात. ज्याचं आयुष्य सरत आलंय, शक्ती बुद्धी क्षीण झाली आहे, अशा म्हाताऱ्या माणसाला वडील म्हणून ते नमस्कार करतात. मूल जसजसं वाढत जातं तसं आई वडील अत्यंत आनंदाने त्याचे वाढदिवस साजरे करतात, पण खरं तर त्याचं आयुष्य पुढे सरत चाललेलं आहे ह्याची त्यांना मुळीसुद्धा खंत नसते. जन्मल्यापासूनच ते मूल खरं तर काळाच्या तावडीत सापडलेलं असतं. तरीसुद्धा हे मूर्ख लोक आनंदोत्सव साजरे करतात, इतकंच काय तर गुढ्याही उभारतात. कुणी कुणाला मर म्हटलं तर त्यांना सहन होत नाही, आणि कुणी मेलं तर रडत बसतात, आणि कळत नाही की आपलं जीवन अशातच व्यर्थ चाललंय म्हणून. साप जेव्हा बेडकाला गिळत असतो तेव्हा तो बेडूक त्यावेळी सुद्धा जीभ बाहेर काढून उडणाऱ्या माशांना पकडायचा प्रयत्न करत असतो. ही लोभाची कुठली बरं तहान आहे. अरे रे, हे भलतं वाईट आयुष्य आहे मृत्यू लोकामधलं. तेव्हा अर्जुना, तू इथे अकस्मातच जन्मलेला आहेस. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 508 ते 515. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 516 ते 526. मोकळा हो तू झटकन, मृत्यूलोकाच्या चक्रातून, भक्तीचा धरुनी मार्ग, अव्यंग स्वरूप करावेस प्राप्त, मजरूप करावेस अंतःकरण, प्रेमाने करावेस माझे भजन, सर्वत्र समजून माझे स्वरूप, करावास नमस्कार. माझे करुणी अनुसंधान, संकल्प जाळतो जो संपूर्ण, भजन करतो माझे त्यास, शुद्ध यज्ञ असे नाव. माझ्या योगे येता पूर्णत्वास, तेव्हाच होशील माझे स्वरूप, अंतरातील माझ्या गुपित,
दाखविले उलगडून, लपविले जे सर्वांपासून, असे जे आमुचे भांडवल, तुझसी झाले ते प्राप्त, होशील तू सुखमय. भक्ताचे ऐसे मनोरथ, कल्पतरू तो मेघश्याम, परब्रह्म श्रीकृष्ण करी पूर्ण, असे बोलले संजय. ऐकताना द्यावे लक्ष, संजय म्हणे धृतराष्ट्रास, तेव्हा वृद्ध तो हलेना ढिम्म, जलौघातला जणू रेडा निवांत. मग संजय डोलावून मान, म्हणे अमृताचा पडे पाऊस, धृतराष्ट्रपरी असूनही येथ, जणू असे शेजारच्या गावास. असे हा माझा मालक, बोलता त्याला काही एक, वाचेस लागेल माझा दोष, काय करावे याच्या स्वभावास. माझे भाग्य असे धन्य, मुनी व्यासांनी सांगितले मज, सांगावयास सारा वृत्तांत, ज्याने केले माझे रक्षण. कष्टाने मनास आवरून, बोलता सत्वभाव होती उत्पन्न, ज्यांच्या झाला संजय अधीन, आवरता आवरेना ते त्यास. अशा ह्या मृत्यूलोकाचं वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू कसा तरी ह्या चक्रामध्ये अडकलेला आहेस, तेव्हा तू झटकन मोकळा हो, भक्तीचा मार्ग धर आणि माझं अव्यंग स्वरूप प्राप्त कर. तुझं अंतःकरण माझ्याशी एकरूप कर आणि प्रेमाने माझंच भजन कर. सगळीकडे माझं स्वरूप आहे असं समजून नमस्कार कर. माझं अनुसंधान कर, मग सगळा संकल्प पूर्णपणे जळून जाईल. माझं भजन करणं हाच एक शुद्ध यज्ञ आहे असं समज. माझ्या योगे तू एकदा पूर्णत्वात आलास की माझं रूप होऊन जाशील आणि माझ्यातलं गुपित मी तुला आता उलगडून दाखवलेलं आहे. जे सगळ्यांपासून लपवलंय, जे आमचं स्वतःचं भांडवल आहे, ते तुला प्राप्त झालंय, तेव्हा तू सुखमय होशील हे निश्चित. हे सर्व पाहून ऐकून संजय म्हणतो, भक्ताचं मनोरथ कल्पतरू मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण पूर्ण करत आहे. ऐकताय ना आपण, असं संजय धृतराष्ट्रांना विचारतो. अहो, इकडे लक्ष देताय ना? पण तो वृद्ध जरासुद्धा ढिम्म हलत नाही, जणू काही पाण्याच्या ओघामधला निवांत बसलेला रेडाच. मग संजयच मान डोलावतो आणि म्हणतो,
अमृताचा इथे पाऊस पडतोय. धृतराष्ट्र इथे आहे खरा, पण जणू काही शेजारच्या गावामध्ये बसल्यासारखा वागतोय. आता हा माझा मालक आहे. ह्याला जर काही बोललं तर उगीच माझ्या वाचेचा दोष होईल. आता ह्याच्या स्वभावाला मी तरी काय करणार? पण माझं भाग्य मात्र धन्य आहे. मुनी व्यासांनी मला हे काम सांगितलं. इथला सगळा वृत्तांत मला धृतराष्ट्राला ऐकवायचा असं सांगितलं, पण त्यामुळे मी मात्र धन्य झालो आणि ज्यामुळे माझंही रक्षण झालं. हा सगळा प्रसंग पाहून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता संजयाने अगदी कष्टाने स्वतःचं मन आवरलेलं आहे. हे बोलता बोलता त्याचे सत्वभाव जागृत होत आहेत आणि आता ह्या सगळ्याच्या संजय अधीन झालेला आहे आणि त्याला त्याचं मन आवरता आवरत नाही आहे. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 516 ते 526. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 527 ते 535. आश्चर्यचकित होऊन चित्त गेले आकसून, वाचा जाहली कुंठित, रोमांचांचा अंगरखा अंगभर, अर्धोन्मिलित नेत्रांमधून आनंदाचा होई वर्षाव, अंतरी सुखाचे तरंग, शरीरास त्याने सुटे कंप, सर्व रोमांचा बुडास, घर्मबिंदू आले निर्मळ, जणू मोत्यांचा जाळीदार, घातला अंगरखा अंगभर, महासुखाचा ऐसा भर, जीवदशेचा करी आकस, पुढे आज्ञा देती व्यास, सांगण्या युद्धाचा वृत्तांत, त्यात कृष्णार्जुनाचे बोल, कानी आले घोंघावत, देहस्मृतीची मग जाणीव, होतसे संजयास, सुखाश्रुते नेत्रातील, घामही टाकला पुसून, म्हणे संजय द्यावे लक्ष, धृतराष्ट्रास, कृष्णाचे जे असती शब्द, तेच जणू उत्तम बीज, संजय ही जणू सुपीक जमीन, भावरूपी त्यात येईल पीक, अहो द्यावे लक्ष थोडे, आनंद राशीवर बसावे, आज कानांनी धन्य व्हावे, भाग्यवान जे, आपुल्या विभूतींचा ठाव, नृप जो श्रीकृष्ण सर्वसिद्ध,
दाखवेल तो अर्जुनास, म्हणती निवृत्तिदास ज्ञानदेव. कृष्ण आणि अर्जुनाचा हा संवाद ऐकत असताना संजयाची अवस्था काय होऊन जाते याचं फार सुंदर वर्णन माऊलींनी केलं आहे. संजय अत्यंत आश्चर्यचकित झालेला आहे. त्याचं चित्त आकसून गेलेलं आहे. त्याची वाचासुद्धा कुंठित झाली आहे आणि संपूर्ण अंगभर जणू काही रोमांचांचा अंगरखा घातल्याप्रमाणे त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिलेत. अर्धोन्मिलित नेत्रांमधून आनंदाचा वर्षाव होतोय. मनामध्ये सुखाचे तरंग उमटतायत आणि त्याच्या शरीराला असा नाजूकसा कंप सुटलेला आहे. सगळ्या रोमांच्या बुडाला निर्मळ असे घामाचे थेंब जमलेले आहेत. जणू काही संजयानी मोत्यांचा जाळीदार अंगरखा अंगभर चढवलेला आहे. महासुखाचा असा काही भर आहे की जीवदशेचा आकस यायला लागलाय. आता ह्यानंतर पुढे युद्धाचा वृत्तांत सांगण्याची आज्ञा त्याला व्यासमुनी देत आहेत. आता हा युद्धाचा वृत्तांत सांगता सांगताच कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचे बोल कानावरती आले, जणू काही घोंगावत आले. आणि तेव्हा संजयाला त्याच्या स्वतःच्या देहाची जाणीव पुन्हा एकदा झाली. डोळ्यामधले सुखाचे अश्रू आणि अंगभर आलेला घाम त्यांनी पुसून टाकला. आणि संजय धृतराष्ट्राला म्हणायला लागला, आपण इकडे लक्ष देताय ना? कृष्णाचे जे शब्द आहेत तेच जणू काही इथे उत्तम बीज होऊन संजय नावाच्या सुपीक जमिनीमध्ये रुजलेले आहेत आणि त्याच्यातून भावरूपी पीक आलेलं आहे. अहो, थोडंसं लक्ष द्या, आनंदाच्या राशीवर बसा आणि आज कानांनी धन्य व्हावं इतके भाग्यवान व्हा. सर्व सिद्ध भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूतींचा सर्व ठाव आता अर्जुनाला दाखवतील, असं निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 527 ते 535. अध्याय क्रमांक 9 समाप्त. धन्यवाद.